रात्री 10:30 वाजताच्या सुमारास राजस्थानचे सीकर जिल्ह्यामधून सचिन गायकवाड आरोपी जे जे 5 मोकामध्ये फरार होता, त्यांना आपले गुन्हे शाखाची टीमने ताब्यात घेतले आहे. आपण गुप्त बातमीदाराकडून किंवा तांत्रिक विश्लेषण करून तिथपर्यंत पोहोचले होते आणि तिथून तिकडची लोकल पोलीसची मदत घेऊन आपण त्यांना ताब्यात घेतले आणि आज इथे आणले आणि कोर्टाकडून त्यांचे रिमांड घेतले आहे. ते सध्या एकटेच राहत होता, तिथे त्यांच्यासोबत कोणी राहत नव्हता. त्यांना कोणी मदत केले होते, कसे केले होते, त्याची माहिती पूर्णपणे जे आहे त्याची चौकशीच्या नंतर, त्याची इंटरोगेशनच्या नंतर आपल्याला कळते. सध्या ते आणले आहे आणि आपण त्याची रिमांड घेतली आहे. आता आपण ज्यांना ताब्यात घेतले आहे तेव्हा त्याच्याकडे कुठल्या प्रकारचा वेपन भेटला नाही आहे. जर त्याच्याकडे आधी तसं काही होईल तर आपण त्याची चौकशी करून हे करणार आहे. जसं मी आपल्याला सांगितले की ऑलरेडी आपण आता त्याने येऊन त्यांचे रिमांड घेतले आहे. फर्दर त्यांची इंटरोगेशन केलेली आहे. त्याच्यात आपल्याला कळणार आहे की ते निलेश गायकवाडच्या संपर्कात होते किंवा नव्हते. त्याच्या ताब्यात घेतल्यानंतर काही बेसिक आपल्याला एखादा ATM कार्ड, त्यांच्याकडे मोबाईल, हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे. त्याची आपण चौकशी करणार आहे. कारवाई नक्की कशी केली? कारण फोटोमध्ये दिसतंय की अस्ताव्यस्त दाढी वाढलेली आहे, केस वाढलेले आहेत. म्हणजे आधीचा सचिन गायकवाड आणि आता फोटोमध्ये दिसणार याच्यामध्ये बराच फरक दिसतोय. तपासताना काय अडचण आली काय? आपण शेवटी त्याच्या मोबाईलचे लोकेशन घेतला होता आणि तिथपर्यंत त्याच्याकडे पोहोचले होते आणि जे आपले टीम होती ते जुनी होती, त्यांना ओळखली होती आणि तिकडचे बातमीदाराकडून हे पण माहिती आपल्याला मिळाली की इथे एक महाराष्ट्राचा माणूस राहत आहे. त्यामुळे आपण नक्कीच तिथपर्यंत पोहोचतो.